एक नंतर आपण बघणार आहोत एक विशेष रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी पुन्हा एकदा दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेत आलाय। चर्चेत आलाय। याला कारण ठरलं डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केलेली मागणी। जाधवांनी दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाची मागणी केलेली असली तरी दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। नेमकं काय घडलं पाहूयात। दादर रेल्वे स्थानकाचं नामकरण होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणार। मेट्रो स्थानकाला ही चैत्यभूमी नामकरणाची मागणी। राज्य सरकारकडून ही पावलं उचलली जाणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर जमतात। चैत्यभूमीवर येणाऱ्या प्रत्येक आंबेडकर अनुयायाच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून एक इच्छा आहे, ती म्हणजे दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं। पण आता आंबेडकर अनुयायांच्या या इच्छेला राजकीय पाठबळ मिळाल्याचं दिसतंय, कारण दादर रेल्वे स्टेशन आणि दादर मेट्रो स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चैत्यभूमी नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी दादर मेट्रो स्टेशनच्या नामकरणाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सगळ्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं मला माननीय मुख्यमंत्र्यांना दुसरी विनंती करायची आहे, ती अशी आहे की दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नामकरण करावं आणि या बाबतीत देखील लवकरात लवकर निर्णय घेऊन तो त्यांनी कार्यान्वित करावा अशी मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो। समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी विनंती करतो आहे। काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं केवळ मेट्रो स्टेशनच नाही तर दादर स्थानकालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी केली आहे। किंबहुना संसदेतही ही मागणी केल्याचं सांगत सरकारनं याबाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। मी संसदेमध्ये म्हटलं काँग्रेस, मी तर ऑलरेडी आधी अधिवेशनात पण मागच्या काळामध्ये ती काँग्रेसची मागणी आहे, ही तर मी आधीच सांगितलेलं आहे। पण याच्या समोर चैत्यभूमी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा सिद्धिविनायक टेम्पल असेल किंवा महालक्ष्मी टेम्पल असेल, याच्या पुढे तुम्ही जे कॉर्पोरेट नाव चालतात, कॉर्पोरेट कंपनीची नावं, ती कॉर्पोरेट कंपनीची नावं बंद केली पाहिजे। हे कॉर्पोरेट हिंदुत्व नको आहे लोकांना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक वर्षाची ही मागणी आहे, ती आम्ही संसदेतही अश्विनी वैष्णवजींकडे केलेली आहे। त्यामुळे हे सगळे आमचे जे सहकारी नेते आहेत प्रभारी, हे सातत्याने त्यांनी मागणी ही केलेली आहे। आमची अपेक्षा आहे की 10 वर्ष, हे 11 वर्ष झाली त्यांच्या सरकारला, आता 11 वर्षात आम्हाला अजून काही न्याय मिळालेला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी पुन्हा एकदा दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणाची मागणी झाल्यानं सत्ताधाऱ्यांकडूनही या संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्याचं दिसलं। ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि अशा पद्धतीची मागणी केंद्र सरकारकडे राज्य सरकार देखील करेल। शेवटी ही भावना आहे, दादर हे चैत्यभूमीच्या परिसरातलं एक स्टेशन आहे आणि त्याला जर हे नाव देता आलं तर आम्हाला देखील सगळ्यांना समाधान असेल। राज्यातील गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी होते। यंदा सत्ताधाऱ्यांनी या मागणीला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं आता सरकार केंद्राकडे तशी मागणी करेल आणि दादरचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मेट्रो स्थानकाचं नामकरण चैत्यभूमी केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।